श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन लोकसेवा पुरस्कारांची घोषणा, रामनगरकर कलागौरव पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना जाहीर, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील गीता धनावडे या विद्यार्थिनीची इस्रोच्या युविका 2024 अंतर्गत प्रशिक्षणासाठी निवड, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते डच हॉकीपटू फ्लोरिस जॅन बोवेलँडर पुण्यात खेळाडूंना प्रशिक्षण देणार आणि ऑटिझम जागरूकता महिन्यानिमित्त पुण्यात जनजागृतीपर उपक्रमांचं आयोजन. संत विचार प्रबोधिनी आणि डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या डॉक्टर रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षीचा कीर्तन सेवा पुरस्कार हरिभक्त परायण अमृताश्रम स्वामी महाराज म्हणजेच अमृत महाराज जोशी यांना, तर लोककला सेवा पुरस्कार शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य हेमंतराजे मावळे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला संस्कृतीचे अध्यक्ष डॉक्टर भावार्थ देखणे यांनी निवेदनाद्वारे दिली. पुरस्काराचं यंदाचं हे दुसरं वर्ष असून 21,000 रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गुरुवर्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज, आळंदीतील वेदांत सत्संग समितीचे गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव, मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर गो बंग देगलूरकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या 7 एप्रिलला हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. रामनगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांनी संयुक्तपणे रामनगरकर कलागौरव पुरस्काराची नुकतीच घोषणा केली. यावर्षी हा पुरस्कार अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना जाहीर करण्यात आला आहे. 11,000 रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून यंदाचं या पुरस्काराचं हे 4थं वर्ष आहे. याआधी विनोदी अभिनेते भाऊ कदम, निलेश साबळे आणि समीर चौघुले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती रामनगरकर यांच्या स्नुषा डॉक्टर वैजयंती वंदन नगरकर यांनी दिली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा कवितेचा वारसा एक वसा म्हणून पुढे नेणारे ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना काव्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल पुण्याच्या विदिशा विचार मंचतर्फे यंदाचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांच्या हस्ते हा पुरस्कार वसंत आबाजी डहाके यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. कुसुमाग्रजांसह इतरही अनेक कवींच्या शब्दकळा, त्यांना सुचणारं वेगळेपण याचा मागोवा घेत कुसुमाग्रजांच्या काव्यप्रवासातील मी एक प्रवासी पक्षी झालो अशा भावना वसंत आबाजी डहाके यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी व्यासपीठावर विदिशा विचार मंचच्या संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. वंदे मातरम संघटनेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्त देशभक्ती पुरस्कारांचं वितरण पुण्यात नुकतंच झालं. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, लेखक शरद तांदळे, खेळाडू अनिल मुंढे, सामाजिक कार्यकर्ते जावेद खान, उद्योजक राहुल पापळ यांना व्यर्थ न हो बलिदान देशभक्ती पुरस्कार आणि अॅडव्होकेट असीम सरोदे यांना विशेष सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजची तरुणाई राजकारणाकडे आकर्षित होत आहे, ते काही वाईट नाही, पण पक्षनिरपेक्ष समाजकार्य करणारे तरुण समाजासाठी मोलाचे आहेत असं मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी यावेळी व्यक्त केलं. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील गीता धनावडे या विद्यार्थिनीची इस्रोच्या युविका 2024 अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
यासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गीतानं संपूर्ण देशात 6वा क्रमांक पटकावला आहे. या निवडीनंतर आकाशवाणीशी बोलताना गीता म्हणाली, खरं तर गेल्या 3 वर्षांमध्ये केलेल्या तयारीचं आज हे फळ मला मिळालं आहे. इस्रोच्या युविका कार्यक्रमात फक्त 9वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी दिली जाते. संपूर्ण भारतातून लाखोच्या संख्येने विद्यार्थी सहभाग घेतात आणि त्यामधून 350 विद्यार्थ्यांची निवड केली जाते. राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळ, एनसीसी कॅडेट असणं, ऑलिम्पियाड आणि 8वीचे वार्षिक गुण आणि ऑनलाईन परीक्षा या सर्वांचे मूल्यांकन होऊन निवड केली जाते. निकाल जाहीर झाल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण की 350 विद्यार्थ्यांपैकी माझा 6वा क्रमांक होता. अहमदाबाद इथल्या केंद्रातील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी माझी निवड झाली असून तिथे खूप मोठमोठ्या शास्त्रज्ञांच्या सानिध्यात मला प्रशिक्षण मिळणार आहे आणि माझ्या लहानपणापासूनच्या ज्या काही शंका होत्या त्यांचं निरसन होण्यास मदत होणार आहे. शास्त्रज्ञ होण्याचं माझं स्वप्न आहे आणि भविष्यात माझ्या ज्ञानाचा वापर मी समाजाच्या उन्नतीसाठी आणि विज्ञानाच्या प्रसार आणि प्रचारासाठी करेन. माझ्या या निवडीमध्ये माझ्या आईबाबांचाही खूप मोठा पाठिंबा आहे. मी 6वीत होते तेव्हापासूनच माझ्या शिक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिले आणि त्याचबरोबर शाळेनेही मला खूप मोठे पाठबळ दिले आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे उद्घोषक सिद्धार्थ बेंद्रे 30 वर्षांच्या सेवेनंतर रविवारी स्वेच्छानिवृत्त झाले. प्रथम आकाशवाणी मुंबई केंद्रावर आणि त्यानंतर पुणे केंद्रावर अशी एकंदर 34 वर्ष उद्घोषक म्हणून त्यांनी कार्य केलं. मान्यवरांच्या मुलाखती, महत्वाचे बाह्यप्रसारण कार्यक्रम, स्पष्ट आणि उत्स्फूर्त सादरीकरणामुळे श्रोतृवर्गात त्यांना विशेष लोकप्रियता लाभली. आकाशवाणी पुणे केंद्राच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून बेंद्रे यांना नुकताच समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. आकाशवाणीतील आपल्या कामाबद्दल भावना व्यक्त करताना सिद्धार्थ बेंद्रे म्हणाले, नमस्कार, मी सिद्धार्थ बेंद्रे. 31 मार्च 2024 रोजी 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अतिशय समाधानाने मी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे. खरं तर अजून साधारण 1च वर्ष ही सेवा बाकी होती, पण भरून पावल्यासारखी जी भावना असते ती अत्यंत महत्वाची आहे. आणि गेली 30 वर्ष एक मुख्य प्रवाहातला निवेदक म्हणून आणि त्यापूर्वी 4 वर्ष कॅज्युअल म्हणून हेच निवेदनाचं काम करताना जे अनेकविध अनुभव पदरीशी आले ते खूप काही शिकवून गेले. प्रत्येक दिवसागणिक ते समृद्ध करत गेले. माझ्या मते शिफ्टमध्ये काम करणारा जो अनाउन्सर असतो, पहाटे येणारा आणि रात्री 11:30 पर्यंत जागणारा, या प्रसारणात जी एक मजा आहे, जी जादू आहे, जो उत्साह आहे, तो खूप बोलका आहे. रोज आपण प्रसारित करणार असलेली चित्रपट गीतं, भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं हे सगळं ऐकता ऐकता आपण सुद्धा खूप समृद्ध होतो. आकाशवाणी कळत नकळत आपल्यावरती प्रचंड संस्कार करत असते. आई वडील, गुरुजी आपल्याला शिकवतातच, पण आकाशवाणी पण आपल्याला खूप शिकवते. मला वाटतं आकाशवाणी या माध्यमात जर राहायचं असेल आणि आपली स्वतःची खूप प्रगती करायची असेल तर ऐकण्यासारखा दुसरा कानमंत्र नाही. तोच खरा गुरु. या श्राव्य माध्यमात ऐकण्यासारखं सुख नाही. मन देऊन, कान देऊन ऐका. दरवेळेला तुमची शिदोरी वाढत जाईल. येणं जाणं चालू असतं. नियुक्ती आणि निवृत्ती ही आहेच. बदल अपरिहार्य आहे. आज मी जिथे आहे तिथे काल कोणीतरी होतं, उद्या आणखीन कोणीतरी असेल. हे सगळे बदल आपण सुद्धा मान्य केले पाहिजे. जसं आधी पुण्यात टांगा होता, मग रिक्षा आली, मग मेट्रो आली. हे बदल जसे आपण हसत हसत स्वीकारले तसाच हा श्रवण सुखातला, प्रवासातला हा बदल आहे. आता निवृत्तीनंतर अनेक गोष्टी करायच्या आहेत. खरं तर खूप काही या ठिकाणी केलंय, पण अजून खूप काही करता आलं असतं. पण एक जन्म खरंच पुरत नाही. शांता शेळके यांच्याच एका गाण्यानुसार, असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे. तसंच जरी मी नसलो तरीही अनेक मंडळी आहेत, आमचे सहकारी आहेत आणि ही जी मॅरेथॉन यात्रा आहे ती अशीच ते पुढे नेत राहतील. ही एक वारी आहे. दरवर्षी आपण या वारीमध्ये समाविष्ट होतो आणि साकडं घालतो आणि विठ्ठल चरणी लीन होऊन जातो. त्या विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतात. तर असेच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सातत्याने पाठीशी असू द्या. सर्वांच्या प्रती मी शतशः ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. दोन 2023-24 या आर्थिक वर्षात 11,91,473 मिळकतधारकांनी मिळकत कराच्या स्वरूपात पुणे महापालिकेच्या तिजोरीत 2,273 कोटी रुपये जमा केले आहेत. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत 308 कोटी रुपयांनी अधिक असल्याचं महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितलं.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागानं 2023-24 या आर्थिक वर्षात 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जवळपास 1000 कोटींपर्यंत कर संकलन झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कर संकलनात 161 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मुलांना खेळण्याच्या पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, मुलं आणि प्रशिक्षकांच्या माध्यमातून हॉकीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते, विश्वविजेते आणि 90च्या दशकातील महान डच हॉकीपटू फ्लोरिस जॅन बोवेलँडर पुण्यात खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत. शहरात हॉकीसाठी केवळ 2च टर्फ मैदानं आहेत, त्यामुळे रोटरी क्लबच्या वतीनं आणखी एक टर्फ मैदान तयार करण्यात येणार आहे. भारतात हॉकी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबरोबरच पाण्याची गरज असलेल्या खेळपट्ट्यांच्या तुलनेत वाळू मिश्रित खेळपट्ट्या जास्त फायदेशीर ठरणार असल्याचं बोवेलँडर यांनी सांगितलं. हा उपक्रम रोटरी पुणे स्पोर्ट्स सिटीच्या सहकार्यानं होणार आहे. रोटरीचे नितीन जोशी यांनी आकाशवाणीला या उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली. आज आपल्या भारतात 40 स्पोर्ट्स टर्फ ग्राउंड आहेत आणि हॉलंड सारख्या लहान देशात 12,000 टर्फ स्पोर्ट्स ग्राउंड आहेत हॉकीसाठी. ही एक तुलना करण्यासारखी गोष्ट नाहीये. आज फ्लोरेसला आपण ह्याच्यासाठीच इकडे बोलवलंय की आपल्या देशाला काहीतरी ते मदत करू शकतील टू गेट मोर टर्फ पिचेस. दुसरं एक खूप महत्वाचं आपलं जे आहे, भारतीय मुलांना ऍक्सेस मिळायला पाहिजे टू ग्राउंड्स अँड स्पोर्ट्स फॅसिलिटीज. स्पोर्ट्स ग्राउंड्स आणि स्पोर्ट्स फॅसिलिटीज हे कमी आहेत आणि ह्यांचा पूर्ण उपयोग व्हायला पाहिजे असं शासनाने एक लॉ आणायला पाहिजे आणि तो इम्प्लिमेंट करायला पाहिजे. हे आपल्या देशासाठी ते खूप महत्वाचं आहे. आमचा रोटरीचा एक हेतू आहे की छान पुण्याला टर्फ ग्राउंड देऊ. मेंदू विकासासंबंधी विकार असलेल्या व्यक्तीच्या वर्तनाबाबत आणि सामाजिकरित्या संवाद साधण्याची क्षमता याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 एप्रिलला जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस आणि संपूर्ण एप्रिल महिना ऑटिझम जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. त्यानिमित्तानं पुण्यात केईएम रुग्णालयातर्फे काल जनजागृती फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसह ऑटिझम असलेल्या मुलांचे पालक सहभागी झाले होते. ऑटिझम आणि त्याबाबत जागरूकता याविषयी अधिक माहिती देताना केईएम रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर शर्मिला पाटील म्हणाल्या, ऑटिझम किंवा स्वमग्नता हा एक मानसिक वर्तणूक आणि विकासात्मक विकार आहे जो मुले इतरांशी कसा संवाद साधतात, शिकतात आणि वागतात यावर परिणाम करतो. म्हणजे ह्यात इतरांशी संवाद साधण्याच्या आणि संवाद साधण्याच्या क्षमतेची कमतरता असू शकते. ही लक्षणे साधारणपणे वयाच्या पहिल्या 2 वर्षात दिसतात आणि आयुष्यभर राहू शकतात. ऑटिझम बद्दल जागरूकता आवश्यक आहे कारण लवकर ओळख आणि विविध उपचारांच्या स्वरूपात लवकर हस्तक्षेप, समावेश आणि समर्थनासह वैद्यकीय मदत या परिणामामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते. जागरूकता, स्वीकृती आणि योग्य समर्थनामुळे ऑटिझम असलेली मुले त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकतात. केईएमचे टीडीएच केंद्रात विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी डॉक्टर, विशेष तज्ज्ञ आणि थेरपिस्ट यांचा समावेश असलेला एक अनोखा उपक्रम स्थापित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे प्रत्येक मुलाला त्याच्या किंवा तिच्या क्षमतेपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. पालकांचे शिक्षण आणि मुलांची क्षमता आणि मर्यादाबद्दल जागरूकता हे आमच्या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. आमचे केंद्र 1979 मध्ये सुरू झाले आणि ते भारतातले पहिले पुनरावसन केंद्र आहे. आमचे केंद्र एका छताखाली विशेष मुलांना सर्व निदान आणि उपचारात्मक सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. तर श्रोतेहो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक माधवी कुलकर्णी, संकलन भूषण राजगुरू, सीमा चोरडिया, नितीन जळूकर, शिवराज सणस आणि प्रशांत जाधव. तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. श्रोतेहो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.